नमस्कार मंडळी, क्लासिक DIY आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण सिंपल पेंटिंग करणार आहोत। तर मी पेपरच्या चारी कडा व्यवस्थित सेलो टेपने लावून घेतलेल्या आहेत। आता मी निऑन पिंक कलर घेतलेला आहे आणि तिरका लावत आहे कलर मी पेपरला, आणि हा कलर अर्ध्यापर्यंत लावून घ्यायचा आहे। आणि कलर लावलेल्या विरुद्ध दिशेला कोपऱ्यापासून पर्शियन ब्लू मी कलर लावत वरती नेत आहे आणि दोन्ही कलर एकत्र मर्ज करायचे आहेत। हे कलर एकत्र मर्ज करून झाल्यानंतर व्हाईट कलर घेत आहे आणि त्याच्या मधोमध एकदम व्यवस्थित मर्ज करून दोन्ही कलरमध्ये मिक्स करून आपण कलर लावून घ्यायचा आहे। आणि यासाठी मी फ्लॅट ब्रश वापरला आहे आणि मी इथं राऊंड ब्रशला ब्लॅक कलर लावून घेत आहे। आणि इथं आपल्याला झाड काढायचं आहे, त्याच्यामुळे झाडाचं खोड लहान मोठं मी ब्रशवरती दाब कमी जास्त करत मी वरती ब्रश ओढून नेलेला आहे। त्याच्यामुळे झाडाच्या फांद्या खूप छान येतात आणि आपल्याला असं छोट्या मोठ्या फांद्या काढून घ्यायच्या आहेत। आता इथं फांद्या काढून झाल्यानंतर मी झाडाखालची जमीन काढून घेत आहे। इथं मी कोणताही आकार पेन्सिलने काढून घेतलेला नव्हता, मी डायरेक्ट ब्रशने काढलेला आहे। इथं मी आता फ्लॅट ब्रश घेत आहे आणि फ्लॅट ब्रशला ब्लॅक कलर लावून घेतलेला आहे आणि त्या फ्लॅट ब्रशनं अशा पद्धतीने मी झाडांची पाने काढत आहे। मी ज्या पद्धतीने झाडांची पानं काढत आहे त्या पद्धतीनेच तुम्ही काढायचे आहे, झाड खूप छान दिसतं। आता इथं पूर्ण माझं झाड काढून झालेलं आहे। यानंतर मी चंद्र काढत आहे। झालं आता आपलं इथं सुंदर असं पेंटिंग तयार। एकदम हे 5 ते 6 मिनिटात छानसं पेंटिंग तयार झालेलं आहे। आता इथं मी चिकटपट्टी काढून घेते। इथं माझं गवत काढायचं राहिलेलं आहे ते मी काढून घेते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत। बाय।